श्री गणेशाय नमः. 12वीचा निकाल लागलेला आहे. काही दिवसानंतर 10वीचा पण निकाल लागेल. यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडलेला असतो की 10वी नंतर 11वी 12वीसाठी कोणता विषय निवडावा, कोणती साईड घ्यावी, हा मोठा प्रश्न असतो. ते डिसाईड करू शकत नाहीत की कोणत्या साईडला जावं. 10वी 12वीच्या जी साईड घ्याल, जो विषय घ्याल, त्या विषयावरती पुढची दिशा ठरत असते. कॉलेजचं शिक्षण 10वी 12वीच्या विषयावरती अवलंबून असतं. पुढे नोकरीसुद्धा याच विषयावरती अवलंबून असते. म्हणून 11वी 12वीमध्ये विषय निवडताना फार काळजी घ्यावी लागते. त्यावेळेस मुले संभ्रमात असतात, कोणता विषय निवडावा. आई एक सांगते, वडील एक सांगतात, काका एक म्हणतो, मावशी एक सांगते, आत्या एक सांगते. असे बरेच मार्गदर्शन करणारे असतात. मुले संभ्रमात असतात, काय करावं. आजी आजोबा काही बोलत नाही. मग अशा वेळेस मुलांनी काय करावं? माझ्या मताप्रमाणे मुलांनी काय करावं? आजी आजोबाला बोलावं, आजी आजोबाचं मार्गदर्शन घ्यावं. आजी आजोबा योग्य मार्गदर्शन करतील. ते काय म्हणतील पहा. आजी आजोबा म्हणतील की तुला कोणत्या विषयात आवड आहे, कोणता विषय तुला सोपा जातो, कोणत्या विषयामध्ये तुला खात्री आहे की पास होशील, तो विषय निवड. मित्रमैत्रिणी या साईडला जातात किंवा आईवडील सांगतात म्हणून त्या विषयाकडे जाऊ नये. जरुरी नाही प्रत्येकजण इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा. तुला कशात आवड आहे, तुला कोणता विषय सोपा जातो आणि कोणत्या विषयामध्ये खात्री आहे की तू पास होशील, चांगली प्रगती करू शकशील. आवडीचा विषय घेतला तर मुलगा आवडीनं अभ्यास करतो आणि त्यात प्रगती करतो. म्हणून मुलांनी आपल्या आवडीचा विषय निवडावा.